सरकारच्या वतीने सरकार हे काय सरकार या 5 महिन्यातला 5.5 महिन्यातला सरकार अनुभव काय सरकार जे गप बसले हे बी गप बसले होते. यांच्या मागं कोण कोण नेते आहेत मंत्री हे मला माहीत झालं होतं. हे बी गप बसले होते. पण आता माझ्याकडून त्या दिवशी चिडचिडीत राग त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली. त्याच्यात ते शब्द निघून गेले. जगद्गुरू तुकाराम महाराजांचे आडून यांनी सुरू केलं. नाही यांच्यातही हिंमत नव्हती ती. यांच्यात नव्हती. कारण यांना मराठ्यांच्या जीवावर कसं मोठं व्हायचं, मध्यस्थी कशी करायची, म्हणून मी प्रत्येकाला म्हणत होतो तुम्हाला मध्यस्थी करायची नाही, नीट करायची. हा, तुमचा स्वार्थ ठेवून नाही करा. त्यामुळे ते प्रश्नच विचारू नका. जो मूळ होता एक महाराजांबद्दलचा, ते आमच्या जगाचे श्रेष्ठ संत आहेत. त्यांच्याबद्दल म्हणून ते ऐकायला तयार आहे. बाकीचा ट्रॅप आहे, याला बोंबल म्हणा. बोंबल काळामध्ये अधिवेशन सुद्धा आहे. या काळामध्ये अधिवेशन कायद्याचं ज्ञान नाही माझ्याकडे काय आलता. मला कायद्याचं ज्ञान नाही ना. तू आणि आता माझ्याकडे काय आलं येडे गेलता होता. मी नांदेडून यायला तर केस पोत आडे आली. येऊ नको म्हणलं इकडं. दुसऱ्या दिवशी तुम्हाला सभेत यायचं होतं आमच्या. आम्ही येऊ दिलं नाही. बीडच्या पत्रकार सुद्धा याला साक्षीदार आहेत. मला ते काढायचं नाहीये. मी जर काढलं ना त्यांच्या सुद्धा शूटिंग घेते. नेत्या संग येत होता ना वय बागला गुतून कुत्र्यासारखा पळत होता ना मागं तू नेत्याच्या मागं. सगळ्या रेकॉर्डिंग घेतात आमच्याजवळ सुद्धा. आम्हाला त्या भानगडीत नाही पडायचं. हे मराठ्यांना आता मिळायला लागले. ते विषयच आता काढू नका. फक्त तुकाराम महाराजांच्या बद्दलचा मला अत्यंत वाईट वाटतंय त्याबद्दल. अत्यंत मी तोंडात सुद्धा मारून घेतो महाराजांबद्दल. कारण ती त्या चिडचिडीत गेली असं. त्यामुळे त्याचे प्रश्न आता विचारू नका. तो करणारच. कारण त्याला दिलेलं आहे. त्याला आता तो ठेका दिलेला आता. बघा मग असे जर प्रवचनकार असले तर जनता कशी सुधरल. त्याला माय हातानं पाणी प्यायचं होतं आणि त्याला बाबा व्हायचं होतं. आणि कोणाला आणखीन एक जणाला मंत्री करायचं होतं. आणि मग त्या प्रवक्त्याला आणखीन त्याचं डोंगून दुतू ह्यो आणि ह्यो झाला बाबा. हे खाजीतून खातोय. याच्याबद्दल मला आजपासून प्रश्न विचारू नका. याला जितकं मीडियावर बसवायचं तितकं. मला एवढंच कळलं फक्त. आणि तुम्हाला सुद्धा, तुम्ही लय चतुर लोक हो. तुम्हाला एवढं सांगतो, ज्याला फेसबुक विचारित नाही त्याला डायरेक्ट तुमच्या हेड ऑफिसने उचललं कसं काय. याचा अर्थ याच्या पाठीमागे सरकारचं एक मोठा ट्रॅप उभा आहे. एका मिनिटात त्याला लाईव्ह घेतलं. पण मराठा संपवायला निघू नको. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आडून संपवायला निघू नको. आणि लेकरांपर्यंत जाऊ नको. तुला सुद्धा लेकर आहेत लक्षात ठेव. तुला सुद्धा लेकर आहेत लक्षात ठेव. मुख्य आता म्हणलं सरकार, मी सरळ सांगितलं ना. अरे सरकार, मुख्यमंत्री सुद्धा एक प्रवक्ता आहे त्याच्यात. तुम्हाला असं वाटतं की पहिल्यापासून अशी कुठली माणसं तुमच्यामध्ये गोवली गेली होती सरकारकडनं की काय चाललं? आणखीन 19, 20, 21 जण आहेत. त्यातले पहिला बाहेर निघाले. सगळे दबले होते. मला माहित झालं काय काय करणार आहेत. काय तर रॅलीत येणार होते नुसते. आणि बोललो नाही म्हणून नाराज होऊन प्रेस घेणार होती. प्रेसची एक मिनिट प्रेसची तयारी केली ती. मी जर त्यांना रॅलीत नाही बोललो तर बोललो बी तरी ते म्हणणार होते बाहेर जाऊन. त्याने आम्हाला किंमत दिली नाही, बोललो नाहीत आम्ही इतकं केलं, आम्ही इतके दिवस भोगलं, तितके दिवस भोगलं. याच्यातला ह्यो दुसरा ट्रॅप आहे. मध्ये एक झालाय. आता ते कोणाच्याच आठवणीत नाही म्हणून मी बी नाही आठवणीत. एक झालाय फेसबुकवर व्हिडिओ टाकून झालाय बी. पण त्या दिवसच्या प्रेसला त्याला जाताच नाही आलं. त्या दिवशी सुद्धा अशीच लाईव्ह प्रेस तयार करून ठेवली होती. मग आता काही जणांची रॅलीत मी नाही बोललो म्हणून जायचं आणि सांगायचं आम्ही इतके दिवस काम केलं, हे बोललाच नाही, आम्हाला इज्जतच नाही दिली, किंमतच नाही दिली, आमचं ऐकतच नाही, त्याच ओढितो. खरं आहे ना. मग मी हेकेखोरपणा आहे. मी ओढितो समाजाचे. समाजासाठी हेकेखोर आहे मी. यांचं म्हणणं सगळ्याला गुंडळून धरावं, सांभाळून. तू चोळेव ना, मी नाही. मी हेकेखोर नाही. मी समाजाकडून खोटं नाही बोलत. नाही ते मुद्दाम सांगणं आता गरजेचं आहे की मी समाजाकडूनच आहे. समाजासाठी हेकेखोर आहे. मी समाजासाठी कट्टर आहे. मी समाजाकडूनच वाढणार. तुमच्या स्वार्थासाठी नाही वाढणार. फक्त जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आडून सरकारचा ट्रॅप चालू नको. लक्षात ठेव, सरकारचा ट्रॅप चालू नको. मी तर आता पुरा झुकलोय जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या समोर. आणि सगळ्या स्वारीची अंमलबजावणी झाल्यानंतर मी लोटांगण घालील तिथं. काय लहानपण नाही आहे मला. कारण आम्ही शिष्य लोक आहेत त्यांचे, वारकरी संप्रदायाचे. या आंदोलनाच्या काळामध्ये